होळीचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व काय आहे आणि हा सण कसा साजरा करतात तेच आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. उन्हाळाही सुरू होत असतो. जमीन भाजून निघते, तिच्यातून उष्ण वाफारे निघत असतात. घराभोवती पाण्याची कुजलेली घाण तशीच असेल तर त्यातून येणारी घाण आरोग्याला हानिकारकच असते. म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावीच लागते. त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता येणाऱ्या अग्नीला कृतज्ञपूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन. हा सण कसा साजरा करतात तेच आता पाहूया आपण. या दिवशी अंगणातील थोडीशी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या ठेवायच्या. त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. खेडेगावातील सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करतात व सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. नंतर त्यात नारळ अर्पण करतात. खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद करतात व ते नंतर वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घराभोवती, आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी. नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करावी व नैवेद्य ठेवावा. खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद द्यावा. तसेच घरात त्रास देणाऱ्या जीव कीटकांच्या झुरळे, डास, ढेकूण वगैरे कणकेच्या आकृत्या करून त्या होळीमध्ये टाकाव्यात. म्हणजे जे जीवाणू आपल्याला त्रास देतात ते जीवाणू या होळीमध्ये नष्ट होऊन जातात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेल्या वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश असतो.